नमस्कार. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असेल तर शब्दांतून विचाराचा सुगंध दरवळतो. माती, दगड, काष्ट, प्लॅस्टिक, धातू अशा कोणत्याही माध्यमात मूर्ती बनवली तरी त्या मूर्तीप्रती आपला भाव किती आत्मीयतेचा आहे यावर त्याची किंमत अवलंबून असते. खरं तर बाजारात लोक अशा मूर्तीची किंमत करताना रुपयाने करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की त्याच्याकडेच कोटी रुपयांची मागणी करतात. अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात. उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला. लोक म्हणतात कोणतेही नाते विश्वासावर टिकते, पण हे पूर्ण खरे नाही, अर्धे सत्य आहे. कोणतेही नाते हे समोरच्याला टिकवायचे असेल तरच टिकते, केवळ आपल्या मनात असून चालत नाही. सध्याच्या काळात नारळाच्या झाडावरून पडल्यावर होणाऱ्या जखमेपेक्षा हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यावर मोठी जखम होते. जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते आणि जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते. जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ आपल्यासोबत राहतं. सुख मात्र वाफेसारखं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. प्रकृतीने माणसांसमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण मिळवलेली धनसंपत्ती सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था आजपर्यंत निसर्गात तयार झालेली नाही. दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण माणसाला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त मोह असतो. आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार आणि योग्य विचार. सम्यक वाचा. करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक कर्मांत. उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. सम्यक आजीविका. वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. सम्यक व्यायाम. वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्मृती. तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्ताला म्हणजे मनाला जागृत ठेवणे. सम्यक समाधी. कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगलं आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे, जो आपल्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य खुलवत असतो. तटस्थता म्हणजे भावना नष्ट करणं नाही. तटस्थता म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिच्या नैसर्गिक स्वरूपात पाहणं. दुःख असो वा सुख ते आहे तसं स्वीकारणं. आपण भावना अनुभवतो पण त्या भावनेत अडकत नाही. तटस्थता म्हणजे साक्षीभाव जागृत करणं. जीवनात जे काही होतं तो केवळ एक अनुभव असतो आणि त्याला त्याहून अधिक महत्त्व देऊ नये. चिंता तर मुळीच करू नये.
गाठ कशाचीही असली तरी सोडवता येते, पण आतल्या गाठीची माणसं समोर आली की प्रश्न उभा राहतो. जिथं प्रयत्नांची पराकाष्ठा असते तिथं नशिबाला पण माघार घ्यावी लागते. म्हणून हातून निसटून गेलेल्या क्षणांबाबत हळहळत बसण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या वेळेचा चांगला उपयोग करून आपलं आयुष्य सुंदर बनवायला शिकलं पाहिजे. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथं सर्व संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांचा सामनासुद्धा हसत हसत करतो. आयुष्यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे स्वतःचं मन जपणं आणि दुसरी म्हणजे स्वतःचं कर्म ओळखणं. कारण या गोष्टींवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून असतं. आयुष्य जगायला सध्याच्या काळात आधार कार्डची जेवढी गरज असते त्यापेक्षा आधार देणाऱ्या माणसांची गरज अधिक असते. हर रिश्ते में अमृत बरसेगा, शर्त इतनी है कि शरारतें करो पर साजिशें नहीं. जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा अनोळखी लोकही आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले स्वतःचे लोकही अनोळखी होतात. आपली वाटणारी सगळीच माणसं काही आपली नसतात. कारण वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात खूपदा फरक असतो. प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावा. असा प्रयत्न करूनही लोक दाद देत नसतील तर तो त्या लोकांचा दोष आहे, आपला नाही. भुकेल्याला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात. जगणं शिकावं लागत नाही, जगण्याकडं बघणं शिकता आलं पाहिजे. थोर लोकांनी महान त्याग करावा व सामान्य जनाने त्याची फळे उपभोगावीत, या गोष्टीला साऱ्या जगाचा इतिहास साक्ष देईल. आपल्या स्वतःच्या हितासाठी जर आपण सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग? जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या हितावर देखील पाणी सोडण्याची आपली तयारी असली पाहिजे. आपण स्वतः स्वयंभू आणि एकमेवाद्वितीय आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल, सर्व विजय प्रेम असेल, सर्व शक्तिमान पवित्र मन असेल तर अल्पकाळातच आपल्याला यश मिळेल याची खात्री बाळगली पाहिजे. खरं नातं हे जुन्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द आपणहून कधीच बदलत नाहीत. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच मिळेल असे नाही आणि तसा आग्रहही नसावा. काही गोष्टी मिळायला वेळ लागतो किंवा कधीकधी कुठली गोष्ट मिळतही नाही. त्याकरिता मनावर संयम ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार. जीवनात कोणाविषयी मनात वाईटपणा ठेवण्यापेक्षा नाराजी व्यक्त करून मन मोकळं करणं केव्हाही चांगलं असतं. दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती. वेळ मिळालाच तर कधी स्वतःचे चरित्र आरशात पाहावे. चेहरा तर रोज 10 वेळा आपण पाहतच असतो. सर्वोत्तम संवाद वही होता है जो शब्दों में सीमित और अर्थों में असीमित होता है. धन्यवाद.